कसं सुचलं हे रायटर नीट नसतं सांगू शकत. तो सांगू शकत असेल मग ते त्यांनी बनवलेलं आहे. म्हणजे मी आता सांगू शकतो एक संध्याकाळी बसलो होतो, सूर्याचं हे पडत होतं, समुद्र किनारा होता आणि मला सुचलं. पण असं अजिबात काही नाहीये. त्याचं मला माहीतच नाही कधीही कुठली गोष्ट सुचली नाही. काय खूप कॉम्प्लेक्स. या आपल्या फील्डमध्ये खूप ग्लोरिफिकेशन खूप जास्त आहे असं मला वाटतं, की प्रत्येक गोष्टीचं. सॅडनेसचं पण ग्लोरिफिकेशन आहे सगळ्या ह्याचं, की मी कसं पहिले चहा आणि बिस्किटवरच जगलोय किंवा एक वडापावच 3-3 दिवस माझं असं काही झालं नाही फॉर्च्युनेटली आणि मला तसं ते नको पण आहे, की त्याच्यातून आर्ट घडतं असं मला अजिबात वाटत नाही. चांगल्या स्पेसमध्ये एसी लावलेलं असताना पण आर्ट क्रिएट होऊ शकतं होणार असेल का, की ॲक्च्युली रायटिंगच्या वेळेस अवेअर नसायला पाहिजे रायटिंग कुठलंही क्रिएट करताना. कारण आता तू समजा एकटा घरात डान्स करतोय आणि 4 लोक आल्यावर डान्स करतोय, तर 4 लोक आल्यावरचं तुझं डान्स रेस्ट्रिक्टेड आहे. सो जेवढं तू लिहिताना क्रिएट करताना तुझं फ्रीडम तेव्हा असेल जेव्हा तू अवेअरच नसतो. तुला माहित नाही काय चाललं हे फक्त माझ्याकडून होतंय. आणि अशा कधी कधी मोमेंट्स येतात की तुम्ही लॉस्ट होता लिहिताना आणि त्या अजिबात मी दैवी नाही म्हणते काहीतरी की आता जादू वगैरे काय नाही चालू, पण लिहिताना तुम्ही त्या स्पेस टाइम त्या जे काही क्रिएट करताय त्याच्यात लॉस्ट होतं. खूप कमी वेळा असं मोमेंट येतं. असं नाही होत की मी सगळं जग विसरलोय आणि इथून नळाचं पाणी गळतंय आणि मी लिहितोय, असं नाही होत. पण एक मोमेंट येते की त्या ट्रुथची, जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल त्या ह्याच्यात असतात. आजकाल सरसकट सगळ्यालाच मास्टरपीस म्हणतात, नाटक फिल्म आले की ती मास्टरपीस असते, पण असं असू नाहीच होतं. मला वाटतं त्याच्यासाठी खूप एक वेळ जावा लागतो, त्याचा काळ जावा लागतो आणि तुम्हाला करत राहायचं. कुठलंच पुढं काय होणार आहे, ह्याच्यातून काय अचीवमेंट होणार आहे हे यायला लागलं की तो इनोसन्स आणि हे आपोआप जाऊन ते करप्ट होऊन जातं. सो या सगळ्या केओटिक वर्ल्डमध्ये तो इनोसन्स जपणं सगळ्यात मोठं चॅलेंज ऍक्च्युअली ते आहे. ऍक्च्युअल लिहिण्यापेक्षा तो इनोसन्स जपत राहणं, कारण कधी काय सुचेल काय येईल ते माहित नाही. हाय, हॅलो, नमस्कार. तर आज आपल्यासोबत आहे युगंधर देशपांडे दादा. तर दादाला मी ललित कला केंद्रामध्ये भेटलो होतो आणि दादाचं भेटण्याआधीच मी एक बॅकस्टेजवाला नावाचं नाटक बघितलं होतं. भेटल्यानंतरही त्याच्याशी बोललो मी. पण नाटक बघताना ते इतकं रिलेट होतं की जे ज्या लोकांनी थिएटर केलेलं आहे आणि माझी सुरुवात बॅकस्टेजपासूनच झालेली आहे. फर्ग्युसनला असताना गेलं की डायरेक्ट कोणी रोल देत नाही. बरोबर. पण बॅकस्टेज करणाऱ्या कलाकाराची काय फिलिंग असते आणि बॅकस्टेजवाला कसा वेगळाच होऊन जातो आणि तो गायब होऊन जातो. हे जे मांडताना दादांनी मांडताना खूप इंटरेस्टिंग पद्धतीने मांडलं होतं. त्यामध्ये ह्युमर होता, ब्लॅक ह्युमर होता त्याच्यामध्ये. हसू येत होतं, पण हसता हसताच सिरियसनेस कळत होता त्या कॅरेक्टरचा किंवा सिस्टीमचा. त्यानंतर मग परत एकदा मी बघितलं तर मग मला टेक्निकली काय लागलं की दादाने कशा वगैरे गोष्टी रचलेल्या आहेत. तर मग दादाची आज आपण प्रोसेस काय ना की रायटिंग प्रोसेस काय त्याची मला वाटते स्वतःची एक स्टाईल तयार झालेली आहे रायटिंगची. असं नसतं, पण एक मला असं वाटलं की बाबा थोडा ह्युमरकडे टच आहे. तर मग ती प्रोसेस काय कसं ते अचीव करत गेला दादा ते आपण जाणून घेऊया. हाय दादा, हॅलो. कसं आहे? सब कसं आहेस? मी मस्त आहे. सध्या काय रायटिंग चालू आहे? सध्या एक नाटकाचं काम चालू आहे, अच्छा. जे चालूच आहे बरेच टाइम, तर माहित नाही आता कधी ते होईल. 1-2 वर्ष त्याच्यावर मी काम करतोय. अच्छा, मग तू असं किती वर्ष घेतो असं? नाही असं काहीच असं फिक्स काय नाही. डेडलाईन मी ठरवतो आणि ती ब्रेक म्हणजे ती नाही फॉलो होत, असं करत करत ते होत राहतं. आत्ताचं नाटक एक चालू आहे, ते ऑलमोस्ट काय कम्प्लीट होत आलंय. ओके. तर प्रोसेसबद्दल म्हणजे असं मला खूप विस्तृत खूप काय म्हणतात, असं स्टेजेस वाईज नाही सांगता येणार. पण माझ्यासाठी एक काही विषय डोक्यात आला असेल किंवा काही तुम्हाला म्हणजे मला काही लिहायचं असेल तर ते खूप वेळ मी माझ्यासोबत राहू देतो. ते असं लगेच काहीतरी डोक्यात आलं आणि लिहिलं असं म्हणजे ते नोट करून ठेवत नाही? काहीच नाही करत मी. ओके. काही काळ फक्त ते डोक्यात राहू देतो. हम्म. ते कुठेही आपण काम करत असताना सगळं ते सतत काही ना काही डोक्यात चालू असतं आणि त्याचे थॉट डेव्हलप होऊ देतो त्याच्या पद्धतीने. त्याच्यामध्ये मी पण नाही डिस्टर्ब करत. जे डोक्यात येते ते फक्त ते स्टोअर होत जातं डोक्यातच असं. मग तो जो थॉट येतो तो कसं येतो, म्हणजे सुस्त कसं तुला? ते आता कुठे बेड झोपलेलं असतं सुचतं, अच्छा. टॉयलेटमध्ये सुचतं, कुठेही सुचू शकतं. असं नाही सांगू शकत की हा. एक्झॅक्ट कुठे सुचतं. पण ते सुचल्यावर आपल्याला कळतं की हा थॉट आहे की ज्याच्यावर मी वेळ घालवायला पाहिजे याच्यासोबत. हा. सो ते मला वाटतं डेटिंग सारखं थोडा वेळ तुम्ही त्याच्यासोबत त्या व्यक्तीसोबत जसं घालवायचं म्हणतात तसं त्या थॉट सोबत घालवायला मला आवडतं. आणि मग ते झाल्यावर खूप काळ झाल्यावर त्या गोष्टीचा कंटाळा आल्यावर मग मी ॲक्च्युली लिहायला लागतो. तोपर्यंत त्याचं ते एक्साइटमेंट संपलेली असते. ओके. मग त्या एक्साइटमेंटच्या ह्याच्यात लिहिलेलं खूप तुम्हाला आवडत जातं. तर ते तसं आवडून उपयोग नाही असं मला वाटतं. ते त्याच्या वेळ घेऊन त्यातलं सगळं काय म्हणतात एक
नवीन नवीन सुचायची हे प्रोसेस संपायला पाहिजे आणि मग ते ऍक्च्युअल पेपरवर मग ते सुचल्यावर कोण ऐकून दाखवतो, कोण सजेशन घेतो का असं? कधी कधी ऐकवतो. पण मी मोस्टली जे या फील्डमध्ये माझे मित्र नाही आहेत, जे जॉब करतायत, कोणाचं दुकान आहे, काही वेगवेगळे आहेत, तर त्यांच्यासोबत शेअर करतो. कारण या फील्डचं लगेच त्याला एक टेक्निकॅलिटीज येत जातात की मग ह्याचं ग्राफ काय आणि ते 5-6 शब्द आहेत की काय काय प्रोग्रेशन, कॅरेक्टरचं आर्क आणि हे सगळं. तर ते शब्द मला पहिल्यांदा त्याच्यावर म्हणजे ते लहान मुलाला कसे ते संस्कार नाही द्यावेत जे त्याचा इनोसन्स मारल्यासारखं होतं. म्हणून मी अशा लोकांना ऐकवतो की जे यातले नाहीये. आणि मग त्यानंतर त्यांचे सजेशन खूप रिअल आणि खूप ब्रुटल असू शकतात की हे फालतू आहे किंवा ह्याचं काहीच होऊ शकत नाही. तर त्याला घेऊन मग मी म्हणजे त्याचा किती परिणाम करून घ्यायचा ते माझ्यावर आहे. पण मी अव्हॉइड करतो एकदम या फील्डचे लोकं, रायटर्स, ॲक्टर्स, डिरेक्टर्स यांना ऐकवण्याचं पहिल्यांदा. मग तुझे म्हणलं त्यांचे सजेशन येतात जे कधी तुला वाटतं की ते डायरेक्ट असतात, ते बरोबर. थेट असतात. बरोबर. तर मग त्या सजेशन मधलं एखादं सजेशन की जे तुला ऍक्च्युअली वाटलं की जास्त इम्पॅक्टफुल होतं? असं होत म्हणजे कधी उलटं तेच महत्वाचं, त्याच्यासाठीच तो एक्सरसाइज सारखा आहे. आणि त्यांचं खूप प्रॅक्टिकल असतं ना, खूप रिअल त्यांच्या एक्सपिरियन्समधून त्यांना काय वाटतं त्याबद्दल ते मत असतं. म्हणून मी म्हणजे माझ्यासाठी ते महत्वाचं आहे आणि ते बऱ्याच वेळा इम्प्लिमेंट केलं जातं. असं नाही की प्रत्येक वेळेसच ते काय सांगतात ते सगळंच आपण ऐकतो. पण हां, मी त्याचा विचार नक्की करावा. जसं दादा, म्हणजे मी पण एक नाटक लिहिलं होतं दलितमध्ये असताना. तर दिसतं सुस्त, पण जे कागदावर आणणं अवघड असतं ते. म्हणजे जसं तू म्हटलं की खूप काळमळी डोक्यात ठेवतो, पण ते कागदावर येताना काय डिफिकल्टी होतात तुझ्या, किंवा काय कशी प्रोसेस असते तुझी? म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी प्रोसेस आहे. तर मला पहिलं ड्राफ्ट जो लिहितो त्याच्यासाठीच मी जास्तीत जास्त वेळ घेतो. म्हणजे असं नाही करत की सुचलंय आणि लिहिलं, जसं मी मगाशी म्हणालो तसं. तर ती प्रोसेस म्हणजे एक तर पहिलं तर जसं म्हटलं तसं आर्टिक्युलेट होऊन ते थॉट डोक्यात साचू द्यायचे. त्याचं ते झाड लावल्यासारखं त्याला पाणी घालत राहायचं, त्याच्या वेळेस हे होईल. सो तसं ते झिरपू देऊन त्याच्यानंतर जेव्हा केव्हा त्याचं असं वाटेल की झालंय आता ते करून बस झालं ते, तेव्हा ते मी त्याचा सीन्स लिहितो. की सीन म्हणजे किंवा काय फिल्म असेल, नाटक असेल, त्याचं एक सिच्युएशन टाईप अशा सगळं लिहून काढतो. आणि मग ते डिस्कार्ड करत करत जे उरतं ते मग तो ड्राफ्ट उरतो जो ॲक्च्युअल त्याचं प्रेझेंट होईल, म्हणजे काय नाटक होईल किंवा जे काय होईल. तसं तू बॅकस्टेजवाला म्हणाल त्याची खूप वेगळी प्रोसेस होती. कारण ते मी एक असं नाटक नव्हतंच ते लिहिताना, तो एक असा एसे सारखं किंवा एक ड्रामॅटिक रायटिंग पण नाटक नसलेलं असं ते सगळं होतं. आणि ते एका कॅरेक्टरबद्दल होतं, पण त्याच्या अराउंडच्या लोकांबद्दल पण होतं आणि त्या हिपोक्रेसीबद्दल आणि असं सगळं होतं. तर ते लिहून जे तू पाहिलं प्रयोग ते पूर्ण बरंच त्याच्यात बदल होत गेलं. म्हणजे बसवताना माझ्याकडून किंवा मेनली ॲक्टर्सचं इनपुट खूप त्याच्यात महत्त्वाचं, त्यांचे एक्सपिरियन्सेस, मग ते सगळं इम्प्रोवाइज होतो. इम्प्रोवाइज्ड पीस आहे तो. पण इथं रायटर डिरेक्टर असल्यामुळे ते बदल होत गेले. जर मग ॲक्च्युली ॲक्टर्समुळे मला जास्त करून माझं पण त्याच्यात एवढं क्रेडिट नाही आहे. कारण की मला वाटतं ते परफॉर्मन्स टेक्स्ट होतं जे होतं. पण आता म्हणजे आताच्या काळात स्क्रिप्टपेक्षा परफॉर्मन्स टेक्स्ट लिहिलं जातं, जो बेस आहे फक्त एका परफॉर्मन्ससाठी. आणि ते डिझाईन होत असताना ते ॲक्टर्सकडून जे येईल ते, आणि डिरेक्टर, मी फक्त डिझाईन करायचं काम करतो. माझं काय सगळं डिरेक्टर असं काही खूप ग्रेट विजन मी सांगू शकतो रंगवून काहीतरी हे करून ग्लोरिफाय करून, पण तसं काही नाही आहे. त्याच्यात मेनली मला फक्त त्या ॲक्टर्सना फ्री स्पेस देणं एवढंच काम होतं आणि तेच मी केलं. तुझं असं झालं का की तू सुरुवातीच्या काळाला की रायटर मध्ये होतो, कारण रायटर लाईक फिलॉसॉफी मांडायचीच असतील, बरोबर. म्हणण्याचा एक सतत बरोबर. ध्यास असतो. बरोबर. तर ते असं होतं का, किंवा होतं का की जे रायटरला म्हणायचंय पण ते कदाचित त्या परिस्थितीमध्ये नसतं, किंवा असतं पण ते थेट असतं कधी कधी? आय मीन म्हणजे मी असं प्रयत्न करतो की लिहिताना म्हणजे मीच लिहिताना मी पण मध्ये नाही यायला पाहिजे त्या कॅरेक्टर्सच्या किंवा जी काही सिच्युएशन आहे ती सिच्युएशन इटसेल्फ त्यांनी त्याला पुढं घेऊन जावं असं. ते काही 100% होतंच असं नाही, कारण सतत तुम्हाला काहीतरी हे करायचं आहे असं सगळं. तर ते खूप काहीतरी मला सांगायचं ह्या ह्याच्यातून बाहेर पडल्यावर ॲक्च्युअल रायटिंग करावं असं मला वाटतं. आणि हा थॉट पोचवायच्यापेक्षा ही सिच्युएशन आहे, त्याच्यात ते 2 माणसं कसं वागतायत आणि मग ते फ्लो तो होऊ द्यावं ॲटलिस्ट पहिल्या ड्राफ्टमध्ये. नंतर मग तुम्ही त्याच्यातला एडिट करून मग तुम्हाला एक्झॅक्टली काय म्हणायचं, मग तो ग्राफ बीफ हे सगळे टर्म्स सेकंड ड्राफ्टसाठी ते असावेत, ठेवावेत असं वाटतं. पहिल्या ह्याच्यात तुम्ही काय रायटर आहे की काय आहे हे सगळं सोडून जे पेपरवर येऊ द्यायचं ते येऊ द्यावं, आणि मग ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी.
राईट राईट राईट. आणि पहिला ड्राफ्ट कोणाला वाचून नाही दाखवा अच्छा. असं मला वाटतं. फार आपल्या स्वतःसाठी येतो आणि मग त्याच्यावर सगळं एडिट कटिंग वटिंग सगळं झाल्यावरचा जो उरलेला ड्राफ्ट असेल ते. तुझे म्हणलं की दुसऱ्या ड्राफ्टमध्ये ज्या टेक्निक्स ज्या असतात, हम्म. मग तू असं काही कुठले फॉलो करतो का? असं काही नाही की टेक्निक्स कसे येतात? मी वाचत राहतो त्याच्याबद्दल रायटिंगची प्रोसेस ड्रामॅटिक रायटिंग कसं लिहिलं जात काय क्रिया स्ट्रक्चर आहे हे सगळ्याचं. पण मला वाटतं त्याचं अनलर्निंग खूप महत्त्वाचं आहे. ते सगळं वाचल्यावर ते शिकल्यावर ते सोडून द्यायला पाहिजे आणि मग आपोआप जे राहील ते राहील. म्हणजे चांगलं कुठचंही तू नाटक किंवा फिल्म बघितली स्क्रिप्ट त्याची, तर त्याच्यात ते सगळे एलिमेंट्स असतात जे तुम्ही वाचता. म्हणजे ते काय इन्सायटिंग इन्सिडन्स म्हणजे काय आणि ती पहिली हे काय कॅरेक्टर आर्क वगैरे सगळं असतं, पण ते टेक्निक घेऊन नाही लिहिलं जात. लिहिल्यावर त्याच्यात ते आपोआप असतं. सो मला काही टेक्निकशी प्रॉब्लेम आहे किंवा असं हे असं नाही म्हणायचं मला. पण मेन गोष्ट नाही वाटत मला टेक्निक. ती नंतर त्याचा यूज करायसाठीची गोष्ट वाटते. ते टूल असू शकतं. ते मेन गोष्ट नाही असू शकत असं मला वाटतं. राईट राईट. आता हा जो अप्रोच झाला, तू म्हणला की मी रायटिंग करताना घाई करत नाही. तर मग आता जर हम्म. सतत काही ना काही येतंय, म्हणजे बरोबर. OTT असेल किंवा नाटकात पण सतत, Right. पण हा जो अप्रोच तो कसा कसा आला? कारण तू पण कुठेतरी स्पर्धा केल्या असतील कुठल्या तरी. मी जास्त स्पर्धा आणि हे केलं पण नाही आणि मला तेवढं काय त्याच्यात छान पहिल्यापासून असा इंटरेस्ट नाही वाटला. कारण मी ह्याच्याकडे असं पुढं जायचं हे म्हणून बघतच नाही, आत्ता पण नाही की हे करू मग त्याच्यानंतर. मला खूप जण विचारतात आता हे केलं आता कमर्शियल नाटक काय सगळं, तरी काही स्टेप नाही आहे असं मला वाटतं. नाटक केलं की मग हे करून मग फिल्म करून असं काही मला असा एकदम काय म्हणतात स्टॅटिस्टिकल वे नाही आहे की ते फॉलो करायला पाहिजे. सो त्यामुळे मला ते स्पीड आणि हे काही मला माहीत नाही. कारण माझं कोणाशी असं कॉम्पिटिशन नाही की यावर्षी एक नाटक करायलाच पाहिजे, यावर्षी एक फिल्म करायला पाहिजे. जे होईल ते होईल, नाही झालं तरी मला ठीक आहे. आणि मी उगाच काय म्हणतात नंतर असं साधू टाईप लोक बनवून सांगते तसं नाही सांगते. ॲक्च्युली मला तसं काही स्पीडची गरज वाटत नाही कुठं पोहोचायचं असं ती. मग हे रायटर बनणं कसं आलं? की रायटर, कारण असं मी ॲक्च्युली सॉरी बोल. तसं मी पण ऍक्टिंग करायला, तुम्हाला कळलं अरे डिरेक्शनचं स्किल आहे माझ्याकडे, जिथे ती परिस्थिती निर्माण झाली बरोबर. तसं. नाही, एकतर मला अजिबात हे आर्ट फील्डशीच इंटरेस्ट अजिबात नव्हता शाळेत असतानापासून. अच्छा. आणि कारण पुढे जाऊन कोणीतरी काहीतरी बोललं स्टेजवर किंवा हे तर सगळे हसतात ना लोक, मुलं आणि चेष्टा करतात हे. तर मला त्यामुळं मला एवढं माहित होतं हे नाही करायचं आहे अच्छा. की काहीतरी लिहिलं आणि वाचलं लोकांनी किंवा ऍक्टिंग केली हे ते. पण माझ्या घरात थोडंसं वातावरण आहे आर्ट आणि या सगळ्याच घेऊन. म्हणजे माझे वडील पण लिहितात, आई पण लिहिते किंवा असं सगळं एक एक पद्धतीचं वगैरे हे. पण मला नव्हतं करायचं हे मला माहित होतं. शाय होतो मी आधीपासूनच. पण ऑफकोर्स मला एवढं माहित होतं की मी काही लिहिलं तर ते कम्प्लीट लिहू शकतो. चांगलं वाईट माहित नाही, पण मी पूर्ण. शब्द मला माहिती आहेत ते मी लिहून पूर्ण करू शकतो एखादा निबंध किंवा हे सगळं. हे कुठल्याही बाबतीत. सो त्याच्यामुळे ती त्याची त्याची वेळ आल्यावरच ते कॉलेजमध्ये ग्रुप होता आणि त्याच्यात ते कोणी एक रायटर नव्हताच त्यामुळे मी लिहिलेलं. मी इंजिनिअरिंगला होतो. मी काही या कॉलेजच्या जे सगळ्या स्पर्धा आणि त्या सगळ्या वर्ल्डमध्येच नव्हतो. तर त्याच्यामुळे पण मे बी माझं त्या स्पर्धांच्या कनेक्शनमध्ये ती जी स्पर्धेसाठी एनर्जी लागते सगळी ती ओरडायला पण आमचं कॉलेज ते सगळं पण आणि इन जनरल ती माझं तो मी माझं जगायचं स्पेस नाही आहे. तर त्यामुळे गरज ॲक्सिडेंटली मी ते रायटिंग केलं आणि मग ते करत गेलो. असं काय नाही उद्या पण थांबवू शकतो. माझं काही असं पॅशन नाही आहे रायटिंग अजिबात की हे मला करायचंच आहे आणि याच्यानंतर आता असं मोठं काहीतरी लिहायचं असं काहीच नाही आहे. आज आवडतं म्हणून लिहितोय, उद्या ते इन्स्पिरेशन कुठनं मिळतं तुला? एक तर मी खूप एकटा टाइम खूप घालवतो. म्हणजे स्वतः आणि वाचन वगैरे तर ठीक आहे सगळेच करत असतात. पण असं काय म्हणजे तू काही रायटिंग बाकीचं वाचलं तर असं कशाने इन्स्पायर झाला असं मला नाही वाटत किंवा मला माहीत नाही त्याचं मूळ. आणि जे मला वाटतं नाही शोधावं की तुम्ही कसं कसं सुचलं हे रायटर नीट नसतं सांगू शकत. आणि तो सांगू शकत असेल मग ते त्यांनी बनवलेलं हे. म्हणजे मी आता सांगू शकतो एक संध्याकाळी बसलो होतो, सूर्याचं हे पडत होतं, समुद्र किनारा होता आणि मला सुचलं. पण असं अजिबात काही नाहीये. त्याचं मला माहीतच नाही कधी कुठली गोष्ट सुचली नाही काय, खूप कॉम्प्लेक्स. म्हणजे एक मी वर्कशॉप केलेलं ऑफकोर्स हे सगळ्यात म्हणजे मला मेन्शन करायला आवडेल. आविष्कारनी ऑर्गनाईज केलेलं होतं. शफात खान, जयंत पवार आणि प्रदीप मुळे हे मेन मेंटर्स होते आणि ते ओव्हर द पिरियड ऑफ इयर असं ते झालं. त्याच्यामध्ये खूप गोष्टी
आम्हाला कळल्यात हे वेस्टर्न थिएटरबद्दल आणि जनरल त्यांनी एक सिलेबस सारखं शिकवलं पण त्या ह्याच्यात. आणि मेनली शफात खान मी म्हणजे त्यांचं मेन्शन करायला आवडेल मला, की ते बोलले, की तुमचं नक्की अडचण काय आहे किंवा तुमचं हे काय म्हणतात, रुची कशात होतीये लाईफमध्ये, ते कळणं ही रायटिंगचं पहिलं स्टेप असू शकते, की ते कळलं, की माझा हा प्रॉब्लेम आहे किंवा मला हे फिगर आउट नाही होते. उत्तर शोधायचं असं नाही, सोल्युशन आहे तुम्ही नाटकातून एक्सपेक्ट नाही करू शकत. पण ते कुठेतरी एक वन ऑफ द हे म्हणू शकतो तू इन्स्पिरेशन किंवा ट्रिगर इनिशिएट करणारी गोष्ट असं म्हणू शकतो. पण अदरवाईज मला ते असं नीट माहीत पण नाही आणि मला ते असं वाटतं शोधायची गरज आहे. मग तुम्ही असं पडून राहणं आहे ना, सगळे लेथार्जी किंवा बोर्डम हे सगळ्यात मोठं इन्स्पिरेशन बोर्डम असू शकतं. रायटिंग किंवा कुठच्याही आर्टचं. कारण करायला काही नाही त्याच्यातून काहीतरी क्रिएट होऊ शकतं. सगळं जर नीट चालू आहे लाईफ, तर मला नाही वाटत की या रस्त्याला कोणी यावंच नाही असं मला वाटतं. बोर्डम असणं तेवढंच महत्वाचं की महत्वाचं आणि ते नॅचरल असावं. आता उगाच ठरवून आज 7 ते 12 मी बोर होतो, असं नाही होऊ शकत. ते असेल तर होईल तर आपण सो बेसिकली या आपल्या फील्डमध्ये खूप ग्लोरिफिकेशन खूप जास्त आहे असं मला वाटतं, की प्रत्येक गोष्टीचं. सॅडनेसचं पण ग्लोरिफिकेशन आहे सगळ्या ह्याचं, की मी कसं पहिले चहा आणि बिस्किटवरच जगलोय किंवा एक वडापावच 3-3 दिवस माझं असं काही झालं नाही फॉर्च्युनेटली आणि मला तसं ते नको पण आहे, की त्याच्यातून आर्ट घडतं असं मला अजिबात वाटत नाही. हे चांगल्या स्पेसमध्ये एसी लावलेलं असताना पण आर्ट क्रिएट होऊ शकतं होणाऱ्यासारखं. त्याला त्या प्रकारचं गरिबीला ग्लोरिफाय करू नये असं. राईट 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 राईट. दादा तुझे आता बॅकस्टेजवाला जे नाटक बघितलं जसं तू बोललं की त्याच्यामध्येही एक फॉर्म म्हणून एक ह्युमर होता हम्म. किंवा कलाकारांचे करण्याचे पण एक तू सेट केलं होतं की ह्या पद्धतीची मला अभिनय शैली पाहिजे. नंतर मल्टी लेअर्ड होतं जसं तू म्हणलं की त्या जरी बॅकस्टेजवाल्याची गोष्ट असली तरी प्रेक्षकांचे टाईप जजेसचे टाईप हे जे हे कसं आलं म्हणजे हे प्रोसेस कशी होती? सो मी म्हणजे हे खूप मी वर्ल्ड खूप ऑब्झर्व करत होतो. हे थिएटरचं वर्ल्ड, फिल्मवाले प्रेमियर्स किंवा नाटकाचे पहिले प्रयोग होतात हे ते. तर ह्याच्यातनं एक मी बाहेरचा म्हणून बघत होतो, तर मला खूप फनी वाटायचं सगळं, जे एक्सरसाइजेस करतात. मी होतो पण मी बाहेरच होतो. म्हणजे आता मी काही बॅकस्टेज मी पण 1-2 ग्रुपसोबत करत होतो. तर तेव्हा ते लोकं जसे एकमेकांशी बोलतात, ज्या खूप प्रेमळ म्हणजे खूप वर्षाचं नातं असल्यासारखं. तर ते सगळं मला खूप कॉमेडी वाटायचं ओव्हरऑल ते सगळं स्पेस. म्हणजे कुठल्याही बाहेरच्या माणसाला थिएटरचे लोक जसे वागतात एकमेकांशी, ते बघून हसूच येऊ शकतं. मला अजून पण ते बघून ऑड वाटतं. तर ते मी सगळं बघत होतो आणि ते काय असे एका दिवसात नाही, खूप काळ ते बघत होतो कॉलेजमध्ये असलेल्यापासून. हे स्पर्धांचं वर्ल्ड किंवा स्पर्धांचं बक्षीस म्हणजे ॲक्च्युअली लाईफ अँड डेथचा सवाल असल्यासारखं लोकं करत होते. तर त्यामुळे ते माझ्या डोक्यात खूप साचत गेलं. आणि मी असे लोक बरेच बघत होतो, की त्यांचं काही नाही झालं म्हणून ते परत गेले. त्यांचं काहीतरी घरी खूप मोठा बिझनेस आहे, पण इथे छोट्या रूममध्ये राहतात वगैरे. तर मला असं नाही वाटत इतकं पण नेसेसरी आणि महत्त्वाचं आहे हे फील्ड. म्हणजे आर्ट महत्त्वाचं नाही असं मला नाही म्हणायचं, पण की इतकं स्ट्रगल करून सगळं घर नीट असेल तर काय एवढं काही गरज म्हणजे माझं पर्सनली मत आहे असं. तर ते सगळं मी बघत होतो त्याच्यामुळे ते हळू साचत गेलं आणि मग ते त्याचा एक निबंधासारखं हे आलं. हा जो असंगतपणा आहे मला त्यामध्ये आहे ना, म्हणजे जरी ते नाटक एका फॉर्म तरी असंगतच आहे. तर ते असंगतपणा म्हणजे तो मांडताना इतक्या कन्व्हिन्सिंगला आलेला आहे. तर त्याच्याबद्दलही सांगा कारण आपण शिकताना मी पण शिकताना ऍबसर्ड नाटक वगैरे शिकताना करताना काय होतं ते खूप असं वरवरचं होऊन जातं. बरोबर. ते करताना डेप्थ येत नाही त्याला Correct. कारण आपण ऍबसर्ड म्हणूनच ते बघत असतो. बरोबर तर एक्झॅक्टली. ते असंगत जे आहे त्याचं तू बघताना कसं बघतो त्याला? ओके. सो ॲब्सर्ड म्हणून लिहिताना ते तिकडेच गडबड होते, की हां. ॲब्सर्ड नाटक आता मी लिहितो. आता एक मी रिअलिस्टिक लिहितो असं तुझ्या लाईफमध्ये एक पद्धतीचं काहीतरी विसंगती चालू असते किंवा तुझ्या लाईफमध्ये काहीतरी फ्रॅगमेंटेड चालू असतं. तर ते चालू असताना तू काही ठरवलेलं नसतं, असं व्हावं, इकडे प्रॉब्लेम व्हावा, असं ते आपोआप होत असतं. तर ते जर त्याला घेऊन जर मांडलं, तर त्या पद्धतीचं नाटक होऊ शकतं, असं मला वाटतं. ते काय मी ठरवलं नव्हतं फॉर्म, की आता आपण थोडं असं लिहू, की एक आधी सीनमध्ये त्याचं कॅरेक्टर कळेल, मग असं होईल, असं होईल. तसं टेक्निकल कारण मी तशा प्रकारच्या फॉर्मल ट्रेनिंगमधून आलो नसल्यामुळे त्याचे प्रोज अँड कॉन्स दोन्ही पण होतात आणि त्याचा माझ्या परिणाम होतो. तर तसं मी आता आहे पंढरपूरचं शाळेत मी तिथं लहानपण मोठं झालो, सगळं तिकडे झालं. नंतर मी मुंबईमध्ये, पुण्यात असं सगळं जगल्यामुळे ना, सगळ्या लाईफचे थोडे इम्पॅक्ट होत राहतात आणि सगळं अर्धवटसारखं क्रिएट होतं. हे काही
ठरवून झालेलं नाही. त्याच्यामुळे ते नाटकात किंवा काही लिहिताना त्याच्यात ते आपोआपच आलेलं असतं. आणि आपल्याकडची ॲब्सर्डिटी, आपल्या जगण्यातली ॲब्सर्डिटी आणि जेव्हा वेस्टमध्ये ॲब्सर्ड थिएटर हे झालं असेल, ती कम्प्लिटली वेगळी आहे. आपल्याकडे कुठलं त्या प्रकारे वॉर, कुठलं जे जे पण काय हे पण म्हणतो आपण ग्लोबलायझेशन झालं वगैरे, ते पण ते झाल्यानंतरचं तर मी आहे. म्हणजे असं नाही की आपण एक काळ पाहिला रेडिओ येतानाचा काळ मी नाही पाहिलाय. टीव्ही येतानाचा पण नाही, टीव्ही होतच ऑलरेडी. सो त्यामुळे तसं काही त्या प्रकारचं मोठे इफेक्ट नाही. लहानपणी कुठला ट्रॉमा, मला बुली केलंय काहीतरी, कशावरून चिडवलं, असं अनफॉर्च्युनेटली न झाल्यामुळं असं काहीच दुःख नाही आहे की बापरे आता मी माझं दुःख कसं प्रवास 7 किलोमीटर चालत शाळेत जायचो असं पण काही नसल्यामुळे ॲक्च्युअल काय माझं प्रॉब्लेम हे समजायलाच वेळ जातो. फक्त त्याच्यात आपल्याला ऑनेस्ट राहणं गरजेचं आहे असं मला वाटतं. मग एका मुलाने मला मारलं असेल त्याची उगाच एक दुःखभरी स्टोरी क्रिएट करायची काही गरज नाही. छोटंसं पण असू शकतं, मेक असू शकतं एक प्रॉब्लेम की हे मला अडकल्यासारखं वाटतं, हे माझ्यासाठी प्रॉब्लेम. सो त्यामुळे त्या प्रॉब्लेम सहित ते फॉर्म आपोआपच येतो असं मला वाटतं. तो तुम्ही आत्ता ठरवून वेगळं लिहितो असं लिहू शकतो, पण मी त्या प्रकारचा रायटर नाही आहे आणि मे बी तिथपर्यंत अजून माझा जर्नीच झाला नाही. रायटिंग करताना कधी कधी ते विषय असतो छोटासा, त्याचा गाभा असतो, आत्मा असतो छोटासा आणि ते ताणलं जातं. तर असं तुझ्या बाबतीत नसून झालं, पण तू ते बघतोय का आजूबाजूला की विषय किंवा खूपच मोठा असतो तर खूपच कॉम्पॅक्ट केला जातो. हो, म्हणजे होतंच, माझ्याकडून पण होतं. असं काही नाही की नाही होत. पण थोडंसं अवेअर असलं तर तुम्ही नंतर आणि ओपन असेल मेनली, की तुम्हाला नंतर वाटलं बरेच वेळेस आपण लिहिलेलं त्याच्यात आपणच त्याच्यात प्रेमात राहतो, तर ते नाही राहायला पाहिजे. हे तेच रिलेशनशिप सारखं, ते संपलं की डिटॅच त्याच्यातून होता आलं पाहिजे आपल्याच रायटिंगमधून. नाहीतर मग म्हणजे एक जण आहे, मी नाव नाही घेत, तर तो त्याला विचारलं कोणीतरी कुठलं तुझं आवडतं नाटक, तर त्यांनी त्याचंच नाटक एक सांगितलं की हे सगळ्यात बेस्ट नाटक आहे. ते स्वतःच लिहिलेलं आणि स्वतःच केलं. सो हे ह्याच्यातून जोपर्यंत आपण बाहेर नाही पडत तोपर्यंत त्याच्यात ऑब्जेक्टिव्हिटी येत नाही आणि मग त्यातले फ्लॉजच नाही दिसणार. सो तिथून लवकर बाहेर पडायला पाहिजे. मग त्याची लेंथ सगळं कमी जास्त होऊ शकतं, बेरेबल होऊ शकतं, मोठं असलं तरी होल्ड राहू शकतं, असं सगळं आहे. तटस्थ राहणं महत्वाचं. तटस्थ लवकरात लवकर तुम्हाला, आणि ते लाईफ सोबत पण मला वाटतं म्हणजे ओशोची फिलॉसॉफी रायटिंगमध्ये पण आहे, लाईफमध्ये पण सगळीकडे आहे, की तुम्ही त्याच्यातून लवकर बाहेर पडाल. राईट राईट. तर खूप वेळा म्हणजे मी पण ते अनुभवानच येतं, पण क्वालिटी ऑफ ऍक्टिंग जसं असतं, क्वालिटी ऑफ रायटिंग पण असतं. तर त्याच्याबद्दल जर तुझा काय अनुभव आहे किंवा कशाला नक्की क्वालिटी म्हणावं, कशाला कसं ते माप काय असतं त्याचं किंवा असं मला एक असं नाही सांगता येणार काय, म्हणजे मी कोण आहे माफ तर असं होईल. पण मला वाटतं जेवढं ओरिजिनल, जेवढं तुमचं अनुभव नाटकात किंवा कुठल्याही रायटिंगमध्ये जर आलेला असेल, जेन्युइन अनुभव, तर ते हिट करतात समोरच्या. त्याच्यासाठी काही कुठलं तरी पॅरामीटर घेऊन आपण त्याला लावायची काही गरज नाही. ह्याचा अर्थ मी हे म्हणतो सगळ्या ह्याच्यात कुठे ते म्हणजे आहे ते विचार डोक्यातला नुसता लिहा असं नाही ना म्हणत. त्याचं ते क्राफ्टिंग आणि हे सगळं व्हायलाच पाहिजे. पण ती प्रोसेस होऊ शकते. म्हणजे जसं काय म्हणतात, एखाद्या ह्याच्यात कोणीतरी, मी आता विसरलो कोण म्हटलं होतं, तर एक कार्टून काढायचं असेल, त्या हे करायचं, कार्टुनिस्टनी कुठले तरी सांगितलं की त्याच्यात पॉलिटिकल नॉलेज पाहिजे, पॉलिटिकल सटायरचं तुम्हाला काहीतरी बनवायचं आहे, तर त्याच्यात पॉलिटिकल नॉलेज पाहिजे. ते येऊ शकतं वाचून, अभ्यास करून, किंवा त्याच्यातलं तुमचं ड्रॉइंग चांगलं पाहिजे, क्राफ्ट पण येऊ शकतो. पण तो ह्युमर आहे ना, तो असायला लागतो की नसतो, असं नाही होत की ते मी 15 वर्ष काम केलं आणि आलं. सो तसं ते काही गोष्टी असतात, मला वाटतं ते नसेल तर मग ते आहे की नाही फिगर आउट करण्यातच आपण रायटिंग करतो किंवा काय. सो ते कधी मिळू नये असं मला वाटतं. जे तो एक्स फॅक्टर आहे, तो मिळाला की मग तुम्हाला पण वाटायला लागतं माझं झालं, आणि मग पुढे ग्रोथ नाही होऊ शकत. सो मला वाटतं की जेवढं न कळण्याच्या स्पेसमध्ये एक मिस्टिक राहील ती गोष्ट, तेवढंच काय ते चांगलं आहे. त्याचा सेल्फ म्हणजे जसं आर्ट करतो आपण, त्याचा सेल्फ शोध सुरू होतो. तर तसं तुझ्यासोबत कसं म्हणजे ते कसं झालंय की तू रायटिंग करायला लागला आणि सेल्फ बद्दलचं काय बदल झाले सेल्फमध्ये किंवा बदल मला माहित नाही. ऑब्झर्व करताना मला एवढं कळतं की हे नाही तर एखादं नाटक आहे, तर ते मी आता या 2000 काय 25 मध्ये लिहिलं काय, तर मला नाही वाटत 28ला मी त्या स्पेसमध्ये असेल ते नाटक लिहायची. ओके. म्हणजे मी आधी जे नाटक लिहिले मला आत्ता मी ते लिहू शकणार नाही. कारण माझं विचार करायची पद्धत असेल, माझी
मॅच्युरिटी असेल किंवा इमॅच्युअर होणं असेल, हे सगळं त्या वेळेसच्या तुमच्या लाईफला पण रिप्रेझेंट करतं. म्हणजे एखादं पेंटिंग माणूस आज काढलं, 4 वर्षांनी ते पेंटिंग करायचं, तो पेंटर त्या स्पेसमध्येच नसतो, तो नसतोच उरलेला. सो तसं मला वाटतं की ती एक फेज असते. आणि जर तुम्ही अजून 6 वर्षांनी तसंच नाटक लिहित असाल तर मग प्रॉब्लेम आहे. म्हणजे ते ग्रोथ, आणि मी ग्रोथ अशी नाही म्हणते की काही नाही, प्रोग्रेसच्या दृष्टीने नाही म्हणते, बदल होतो, बदलच्या दृष्टीने. राईट राईट. तू बोलतो बोलतो मला जाणवलं की स्पेस अँड टाइम किती महत्त्वाचं नाटकामध्ये, आणि ते जसं कॅमेरामध्ये कॅप्चर होतं तसं नाटकामध्येही रायटरमुळे ते डॉक्युमेंट. डॉक्युमेंट होतं. बरोबर. तर त्याच्याबद्दलचे तुझे अनुभव सांग ना, की ते डॉक्युमेंटेशन होतच असतं, पण त्याचा अवेअरनेस, त्या अवेअरनेसने करणं. ऍक्च्युली आता ते थोडं माझं त्याला कॉन्ट्राडिक्ट किंवा हे काय म्हणतात आयरॉनिक आहे, की ऍक्च्युली रायटिंगच्या वेळेस अवेअर नसायला पाहिजे रायटिंग कुठलंही क्रिएट करताना. कारण आता तू समजा एकटा घरात डान्स करतोय आणि 4 लोक आल्यावर डान्स करतोय, तर 4 लोक आल्यावरचं तुझं डान्स रेस्ट्रिक्टेड आहे. सो जेवढं तू लिहिताना, क्रिएट करताना तुझं फ्रीडम तेव्हा असेल जेव्हा तू अवेअरच नसतो, तुला माहित नाही हे काय चाललंय, हे फक्त माझ्याकडून होतंय. आणि अशा कधी कधी मोमेंट्स येतात की तुम्ही लॉस्ट होता लिहिताना, आणि त्या अजिबात मी दैवी नाही म्हणत आहे काय ते, की आता जादू वगैरे काय नाही चालू, पण लिहिताना तुम्ही त्या स्पेस टाइम, त्या ज्या जे काही क्रिएट करतं त्याच्यात लॉस्ट होतं. खूप कमी वेळा असं मोमेंट येतं. असं नाही होत की मी सगळं जग विसरलोय आणि इथून नळाचं पाणी गळतंय आणि मी लिहितोय, असं नाही होत. पण एक मोमेंट येते की त्या ट्रुथची, जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल त्या ह्याच्यात असता, तर आयडियली ते जास्तीत जास्त मेडिटेटिव्ह व्हायला पाहिजे. ओके. तुमचं हे फक्त म्हणजे कुठलं तरी फ्रस्ट्रेशन काढणं ही रिॲक्शन झाली, पण ॲक्च्युअल जे तुमचं काही रायटिंग किंवा चांगलं कुठचंही काम असेल, ते म्हणजे म्हणतात ना ॲक्टर्स पण कधी कधी स्टेजवर तोच बनला वगैरे, तो ते म्हणतात त्याच्यापेक्षा कमी असेल, पण असू शकतं असं. तर तो स्पेस एक अचीव व्हायला पाहिजे, आणि तो रोज रोज पण नाही, रोज आलं तर त्या लॉस्ट असण्यात पण काही अर्थ नाही होणार. पण ते ट्रूथ शोधायचा जर्नी आहे, आणि तो काही ॲट द इंटरवल ऑफ हे मिळत राहतो कधी काय. राईट राईट राईट. आणि रियाज वगैरे असं असं म्हणतात, तर रायटरचा काय रियाज असतो का, किंवा तुझा रियाज म्हणून तू तुम्ही एकदम चुकीचा माणूस आहे ते विचारा, कारण मी रोज नाही लिहू शकत. राईट, मी कुठलंच गोष्ट रोज नाही जमत. की सकाळी कोणी कोणी सकाळी उठून 6 ते 9 लिहितात वगैरे, मला अर्धा वेळ फोनवरच जाते. सो तसं मी नाही सांगू शकत, पण त्याचा टाइम असतो रायटिंगचा. पण तो आल्यावर मग आपोआप बाकीच्या गोष्टी सोडून ऑर्गॅनिकली त्याच्याकडे लक्ष येतं, ते काम होतं. तर माझ्यासाठी ते पुश करून काही होत नाही. त्याच्या वेळेस आल्यावर ते मग काही काम चालू असेल तरी सोडून मग मी लिहू. ओके. सो तसा रियाज म्हणलं तर काय नाही, पण ऑब्झर्वेशन एक रियाजच आहे. तुम्ही वाचता, तुम्ही लोकांना भेटता, ते सगळं रियाजाचाच भाग आहे. पण ते डिसिप्लिन पाहिजे. म्हणजे मला नसलं तरी मला आवडेल ते अचीव्ह करायला कधी जे, आणि ते महत्वाचं सगळ्याच गोष्टी. पण तू जे म्हणलं की प्रामाणिकपणा, तो शब्द सारखा येतो, किंवा स्वतःशी प्रामाणिक राहणं आणि त्या रायटिंगशी, तर हे बोलणं सोपं आहे, पण करणं करणं ते बरोबर. हातात सटकू शकतात. तर ह्याच्याबद्दलही सांग, तो अनुभव तुझा, इनोसन्स किंवा प्रामाणिकपणा, त्याच्याबद्दलचा हे अनुभव. सो तो इनोसन्स बऱ्याच वेळा काय होतं, तुम्ही जसं करप्ट होत जातो म्हणतात, म्हणजे एक एक गोष्ट करायला लागल्यावर यूज टू होतो. तेच माहितात. आळेकर सरांचं नाटक म्हणजे त्यांनीच कुठच्या तरी इंटरव्ह्यूत की सांगितलं, त्यांनी जेव्हा महान दरबार लिहिलेलं तेव्हा त्यांना या सगळ्या टर्मिनॉलॉजी माहीत नव्हते. राईट. की काय सर थिएटर काय, आणि मग लागतंय, आणि त्यामुळे ते जेवढं महत्त्वाचं आणि चांगलं नाटक आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला आता ते परत नाही करू शकत ना. म्हणजे आता उलटं नाही होऊ शकत की मला सगळं माहिती मी मेमरी लॉस करून आलो आणि परत लिहायला लागलो, असं करता येत नाही अनफॉर्च्युनेटली. त्यामुळे तो इनोसन्स जातोच. म्हणजे ती एक फिल्म आहे युथ नावाची. त्याच्यात एक पियानिस्ट असतो की काय आर्टिस्ट असतो, आणि तो एक खूप मास्टरपीस त्यांनी बनवलाय, आणि आता तो शोधतोय, आवाज ऐकतोय नवीन नवीन, कारण त्याच्यामध्ये तो युथ गेलाय, ते इनोसन्स त्याच्यातलं गेलाय. आता तो नवीन होईल की नाही माहीत नाही त्या ह्याच्याला. त्यामुळे आपण जेव्हा आजकाल सरसकट सगळ्यालाच मास्टरपीस म्हणतात, कुठे नाटक फिल्म आले की ते मास्टरपीस असते, पण असं असू नाहीच होतं. मला वाटतं त्याच्यासाठी खूप एक वेळ जावा लागतो, त्याचा काळ जावा लागतो, आणि तुम्हाला करत राहायचं. कुठलंच पुढं काय होणार आहे, ह्याच्यातून काय अचीवमेंट होणार आहे, हे यायला लागलं की तो इनोसन्स आणि हे आपोआप जाऊन ते करप्ट होऊन जातं. सो या सगळ्या केओटिक वर्ल्डमध्ये तो इनोसन्स जपणं सगळ्यात मोठं चॅलेंज ॲक्च्युली ते आहे, की ॲक्च्युअल लिहिण्यापेक्षा तो इनोसन्स जपत राहणं. कारण कधी काय सुचेल, काय येईल ते माहीत नाही, पण ते तेवढ्या नाईव्ह आणि लहान मुलासारखं तुम्हाला ते नवीन वाटायला पाहिजे.
आणि ती एक्साइटमेंट त्या प्रकारची राहायला पाहिजे आणि मग ती झिरपून परत कधीतरी ॲक्च्युअल रायटिंगकडे येऊ शकतो. राईट राईट सो ते चॅलेंज आहे. मी पण त्या स्ट्रगलमधूनच जातो. राईट तो जपणच. सगळ्यात महत्त्वाचं हो. आणि तोच नाही होत म्हणजे माहितीच आहे की 10 तर नाही राहणार आहे, पण ॲटलिस्ट 4-5 तरी हे आपल्याकडे राहावेत. मग ते असं वाटतं का की कधी कधी माहिती नसणं ही बरं होतं? एनी टाईम, एनी टाईम. ज्ञान सगळ्यात मोठं कारण दुःखाचं आणि सगळ्याचं आहेच. सो ते राहणारच म्हणजे माहीत झाल्यावर तू कसं काय तू विसरू नाही शकत ना. हो, त्याची इंटेन्सिटी कमी करू शकतो. करू शकतो आणि प्रयत्न करू शकतो. काय Right. माहिती काय होतं. राईट राईट परत त्या चौकटीमध्ये आपण हा म्हणजे आता कुठलीही गोष्ट लहान मुलालाच एखादं गोष्ट समजते. त्याचे जेव्हा आधी प्रश्न असतात 10 तर त्यातले 2 गोष्टी कळल्यावर ते क्युरिओसिटी ती संपते ना. त्याच्यानंतर ते सगळ्यात मोठं काय म्हणतात डेथ तीच आहे ती इनोसन्सची. तुला असं वाटतं क्युरिओसिटी मारलीच जाते म्हणजे लहानपणी नाही म्हणत असं नॉर्मली पण आर्ट मधनही? हो आता जे म्हणजे काय म्हणतात आपण रोज इन्फॉर्मेशन आपल्याला फोनमधून सतत मिळते, हे सगळं नॉलेज मिळतं, तर त्याच्यात तुम्ही काय ते तुमच्यापर्यंत राहू द्यायचं, ते विजडम काय तुम्ही सीक करता, काय येतं तुमच्यापर्यंत, ते अफेक्ट होतच राहतं असं मला वाटतं. त्यामुळे ती या वर्ल्डमध्ये असून त्या वर्ल्डपासून तुम्हाला डिटॅच राहता येणं हे पण तेवढंच महत्त्वाचं. सो चॅलेंज होतं. राईट बोला. तर तू बॅकस्टेजवाला नाटक जेव्हा डिरेक्ट करायला घेतलं त्यावेळेसची काय प्रोसेस होती? कारण त्यावेळेस तू रायटरची भूमिका सोडून डिरेक्टरची भूमिका जरी तू डिझाईन लेवलला त्या करत होता तरी त्यावेळेसची तुझी काय प्रोसेस होती ऍक्टर सोबतची? जसं तुम्हाला ऍक्टर इनपुट दिलेलेच आहेत बरोबर. आणि त्याच्यानंतर नाटकाचे शो करणं कारण जरी ते 2 भाग केलेत नाटक असतं पण व्यावसायिक आणि प्रायोगिक बरोबर. पण ह्या नाटकाचे शो करणं हे तसंच अवघड आहे. थिएटर मिळवणं, प्रेक्षक येणं. बरोबर. तर त्याच्याबद्दलही सांग. नाही ही म्हणजे 2 वेगळ्या गोष्टी. एक तर आम्ही खूप आधी हे ओपन केलेलं नाटक बॅकस्टेजवाला. मध्ये गॅप झाला आणि आता आम्ही परत स्विच करतो. तर ते पण इव्हॉल्व होत गेलं. आम्ही आधी जास्त रीडिंगचा पार्ट होता. मग थोडे इम्प्रोव्हायझेशन केले. मग ते वाढत गेलं. वेगवेगळ्या ॲक्टर्सनी केलं. म्हणजे आधी आयडिया हीच होती की मेन ॲक्टर जो आहे तो डिरेक्टर जो असतो तो ते बदलत राहायचं. ओके. काही शोज एका ॲक्टरनी, काही शोज एका ॲक्टरनी असं ते करत तो आयडिया ती होती सुरुवातीला. त्याच्यामुळे त्या ॲक्टरसोबत जे यायचं वर्ड तो घेऊन यायचा त्याचा एक्सपिरियन्स तर त्याच्यामुळे हे बदलायचं सगळं हे पण. त्यामुळे ते काय असं बांधलेलं नाटक अजून पण नाहीच आहे. ते सतत रोज आम्हाला वाटलं की आज असं करू, तसं करू. ते बदलत राहतंय. त्यामुळे तसं हे नाही सांगता येणार आणि काय ते थिएटर मिळवणं आणि हे तो कायमचा एक काय म्हणतो स्ट्रगल आणि टास्क आहे तो चालूच आहे. त्यामुळे त्याच्यातूनच जसे शो होतात तसे आम्ही करतो. रायटर समोर आता काही चॅलेंजेस तुला वाटतात की आता रायटर समोर नॉर्मली चॅलेंजेस आहेत हे माझ्यासमोर तुझ्या समोर आणि जनरली तुझं ऑब्झर्वेशन? माझ्यासमोर तो फोन एक मोठा चॅलेंज आणि ऑब्स्टॅकल वाटतं. पण इन जनरल आता हे AI आणि ह्याचं मला अजून माहीत नाही की कितपत ते काय म्हणूया माझ्यापर्यंत मला समजलं नाही आहे त्याची इंटेन्सिटी की कसं ते अफेक्ट होऊ शकतं वगैरे. तू ट्राय केले का ते? हो. अच्छा. त्याची यूज आता ChatGPT आणि हे सगळं यूज होतो. पण मला वाटतं आयडिया ती तुमचीच असणार. म्हणजे किती पण काय झालं तर झाडाला पाणी घातलं झाड येणं हे काय कुठलीही टेक्नॉलॉजी ते हे नाही करू शकत. ती प्रोसेस तशीच राहणार आहे. मुलाचा जन्म होतो ते आईचं पोटातून येणार ते तसंच राहणार आहे किती काही बदललं तरी. तर त्यामुळे ओरिजिनॅलिटी आणि काय म्हणतात बीज तर तुमचंच आहे. तर त्यामुळे तसं कितपत त्याचा अफेक्ट होईल हे माहीत नाही. मला सगळ्यात जास्त महत्त्वाचं इनोसन्स जपणं आणि त्याचं संपत जाणं आणि काय म्हणतात तो महत्त्वाचा सगळ्यात चॅलेंज सगळ्यांसमोरचा वाटतो. आणि प्लस हे सगळ्या कमर्शियल वर्ल्ड म्हणजे कमर्शियलशी मला काही प्रॉब्लेम नाही. कमर्शियल म्हणजे मी सगळं म्हणतोय सगळं मार्केट आहे आत्ताचं. त्या मार्केटमधून तुम्हाला वेगळं ठेवून लिहिणं हे मोठं सगळ्यात मोठं चॅलेंज आहे आणि त्याचं काय मला तर माहीत नाही कसं ते टॅकल करायला पाहिजे. मी पण तेच तुझे म्हटलं की पायरी म्हणून वापरलं जातं माझे ऑब्झर्वेशन आहे किंवा कदाचित ते त्यांची परिस्थिती असेल पण थिएटरलाही फिल्ममध्ये जाण्यासाठी थिएटर एक पायरीच असतो बरोबर. लोकांसाठी. बरोबर. तर मला वाटतं की हे खूपच कॉम्प्लेक्स आहे की जे तू बोलला. तर हे दृश्यच भयानक आहे. हो आता ते प्रत्येकासाठी कोणाकोणाला असं काय आपण कोणाला म्हणू शकत नाही की सगळ्यांनी याच पायरीवर बसत. कोणाला जायचं असेल तर त्यांनी जाऊ शकतात. आणि ह्याच्यात काय मला
नाटकाशिवाय जग मरेपर्यंत नाटक करावं वगैरे म्हणजे अशा आयडियाज मी अजिबातच जवळपास पण नाही. कारण मी म्हटलंच मला असं नाही वाटत हे पॅशन आहे, किंवा मला असं नाही वाटत की पॅशन खूप असं ह्याच्यात करायची गोष्ट आहे डेस्पिरेशनमध्ये, की मला इथे पोहोचायचं आहे. ते परत त्यात एक रेसचा हे येतो. मला नाही वाटत कुठलं आर्ट असं रेसमध्ये रेस्ट्रिक्ट करून ते लहान होतं. त्याला फ्री फ्लोईंग असायला पाहिजे. मग नाटक नाही तर दुसरं काय डोक्यात होतं? म्हणजे लाईफमध्ये हा. दुसरं काय जॉब मी इंजिनिअरिंग केलेलं म्हणजे हे त्याच्यामुळे त्याचं काहीतरी जॉब बिब केलं असतं. असं काही नाही की दुसरं काहीच मी करू शकेन. दुसरं काहीतरी जरी केलं असतं. राईट राईट. ती जी अनस्टेबिलिटी किंवा अनसर्टेनिटी हम्म. त्याच्याबद्दल सुरुवातीला त्रास झालाच असेल किंवा हो. होऊन गेला. अजून पण आहेत. त्याच्याबद्दलही काय अ, ते आता आहेच मला वाटतं ते त्याचं कसं सहपास करायचं ते तुमचं प्रत्येकाचा जर्नी आहे. पण ती अनस्टॅबिलिटी सगळ्याच प्रकारे आहे. आणि काय म्हणतात फायनान्स हे खूप मोठी महत्त्वाची गोष्ट आहे. किती पण तुम्ही नाटक आणि हे सगळं म्हणत असलं तरी त्याचं काही तुम्ही सोंग नाही आणू शकत आणि काहीच त्याचं बदलू नाही शकत. सो ते सेटल करणं, ते तुमचं मॅनेज करणं हे प्रत्येकाचं तू कसं करतो सध्या? अकाउंट बॅलन्स कसं नाही, अकाउंट बॅलन्स नाही. का कारण खूप जे जवळचे मित्र वगैरे आहेत, ज्यांना रायटर ऍक्टर बनायचं ते बिचाऱ्यांना कळत नाही की नक्की, आणि ते वेगळ्याच मार्गाला जातात. म्हणजे जसं तू इंजिनिअरिंग केले तर जॉब करणं म्हणजे वाईट नाही, पण तुला रायटरच व्हायचं मुळात किंवा रायटिंग करायची, तर कदाचित त्यांना ते तसं फॉलो नाही करणार, पण त्यातून त्यांना काहीतरी शक्यता निर्माण होताना दिसतील. असं फॉर्म्युला तर खरंच काही कोणालाच माहिती. तो मिळाला तर मग आपलं पॉडकास्ट बंद होतील सगळे. काय गरजच नाही होणार. तुझं काय आहे? मला वाटतं की म्हणजे जेवढे तुम्हाला मिनिमम पैसे एक लागतात जगायसाठी, जगायला. तेवढे जर तुम्हाला कुठून तरी कसं तरी काही करून करणंच आहे. त्याला काही असा ऑप्शन नाही. कारण मला स्वतःला नाही झोळी घेऊन तो रायटर बनायचं आणि कुठंतरी कविता लिहित समुद्रापर्यंत मला नाही बसायचं. सो तो तुमचा परत चॉईस आहे. कोणाकोणाला कसंही लाईफ चालेल, फक्त मला रायटिंग किंवा काय जे काय आर्ट बनवायचं मला तसं वाटत नाही. मला वाटतं लाईफच जास्त महत्त्वाची. आर्ट बीट ठीक आहे, मला खरंच म्हणजे सॉरी बाकीच्यांचं वेगळं मत असेल, पण मला प्रायोरिटी लाईफ आहे, जगणं आहे. तुम्ही नीट जेवताय, खाताय, लाईफ जगताय, लोकांना भेटतं ते महत्त्वाचं आहे. आर्ट त्याच्या प्रकारे ती म्हणजे तुम्ही नाही केलं तर काही जग नाही थांबत. हां, तर ते होईल. तो वेगळ्या प्रकारे एक्सप्रेस होईल, पण असं पूर्ण त्याच्यात टाकून देऊन सगळं लाईफ विसरून आर्टमध्ये घुसायला मला इंटरेस्ट नाही वाटेल. जसं बोळे सर पण आम्हाला शिकवताना म्हणत होते की काळाचं ते बाय प्रोडक्ट असतं. जसं तू म्हणलं की तुम्ही नाही केलं तर दुसरं आहेच. बरोबर. तर जसं स्टॅनिस्लेवस्की होता, तर त्या जागी दुसरं असतं कदाचित. तीव्रता वेगळी असते, पण रिअलिझम हा फॉर्म आलाच असता. बरोबर. तर तसंच तू बोलतो की तो मला वाटतं काळाचाच परिणाम आहे की काळ तशी परिस्थिती निर्माण करतो. आणि आपण काहीतरी खूप मोठं क्रिएट करतोय हा पहिले हे सोडावं, म्हणजे की असं काही मी करतोय ते काहीतरी ग्रेट आहे असं म्हणण्यात आणि स्वतःच्या प्रेमात पडण्यात काही मला तथ्य नाही वाटत. सो ते ठीक आहे, केलंय काहीतरी, त्याचं लोक बघतायत आणि त्याचं काही होत असेल तर ठीक आहे, ही काही वाईट गोष्ट त्याच्याने डिप्रेस व्हायचं नाही, चांगलीच गोष्ट आहे. पण त्याला फार महत्त्व द्यायची काही गरज नाही. म्हणजे कारण असं बऱ्याच वेळ होतं ना, आर्टिस्ट तो मोडी आहे माणूस आणि त्याला त्याच्या स्पेसमध्ये तो बाकीचे कुटुंबाची काय वाट लागते. मित्र आसपासच्यांचे त्याच्या मूडवर सगळं जग चालतं. तर तसं काही एवढं काही कोणी महत्त्वाचं मला नाही वाटत आहे. मला वाटतं जे लोक खूप मोठे रायटर्स होऊन गेले, किंवा जसं आता काफकाचं त्याचे 3ही नॉवेल पूर्ण नाही आहेत आणि ते सगळे त्यांनी सांगितलेले हे जाळून टाका मी मेल्यावर. तर त्याच्या त्या मित्रांनी ते पब्लिश केलं आणि ते वन ऑफ द इम्पॉर्टंट लिटरेचरचं हे आहे ते. तर तसं की कुठला आर्टिस्टला त्याचं नाही ग्रेट बनायचं असं काही नाही. तेच ॲक्च्युली जगताना त्याचं पेनचं बाय प्रोडक्ट ते त्याचं काम आहे. ते कुठलंही काम आता मी कसं मोठं पेंटिंग बनवतो असं बनलेलं मला नाही वाटत असेल, कारण सगळे मोठे पेंटिंग्स इनकम्प्लीट आहेत. म्हणजे लिओनार्डोपासून सगळ्या त्याच्या काही पेंटिंग्स आहेत ते सगळे कम्प्लीट झालेले आर्टच नाही आहेत. आणि त्याच्यात एक इम्परफेक्शनचा सेन्स आहे जे जे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही एकदम चकाचक बनलेलं सगळं एक फाईन हे ते मार्केटसाठी एक प्रोडक्ट असेल, पण तो आर्ट पीस मी माझा नाटक असेल. आता आपली तर जनरली जेवढी नाटकं मी बघितल्यात किंवा वाचल्यात केल्यात, त्यामध्ये डायलॉग हा खूप महत्त्वाचा भाग असतो. म्हणजे आता आलेत नॉन व्हर्बल नाटकं, फिजिकल थिएटर वगैरे, पण ज्यावेळेस तो सिच्युएशन आहे डोक्यात, डायलॉग लिहायला बसतो किंवा डायलॉग लिहिताना तो डायलॉग लिहिण्याचा कसा तुझा अनुभव असतो? डोक्यात आहे पहिली स्टेप, खूप काळ घालवला, खूप दिवस घालवल्यानंतर मग आता लिहायला बसलं, तर ते डायलॉगची प्रोसेस काय असते तुझी लिहिण्याची?
मला म्हणजे एखाद दुसरी लाईन डोक्यात आलेली असते डायलॉगची. म्हणजे आता एखादं सीन आहे, सिच्युएशन आहे, की आपण दोघं बोलतोय आणि काहीतरी दरवाजा कोणीतरी आला असं. सो त्या ह्याच्यात मला एक काहीतरी लाईन माहीत असते, लाईन ऑफ ॲक्शन आणि हे सगळं. तर डायलॉग हे सिच्युएशन एकतर पुढं जाण्यासाठी असाव्यात, ती जी सिच्युएशन चालू आहे, की ते ऑब्व्हियस गोष्टी सांगणारे नसावेत आणि जनरली आपण जे बोलायचं आहे कुठल्याही एखाद्या इमोशनल मोमेंटला, तर आपण असं नाही बोलत, मला खूप दुःख होतंय, मला आता हसू येतंय आणि हसत असेल तर परत मी हसतोय असं सांगत नाही किंवा लाईट लागलाय, पाऊस येतोय, जे दिसत असेल ते. इन्फॉर्मेशन. हां, तर ते तसं पण थिएटर पण टू शो आणि नॉट टू टेल असं मीडियम, जसं फिल्मचं पण असं म्हणतात. तर त्यामुळे जेवढं कमी शब्दात तुम्हाला सांगायचं किंवा जर जास्त बोलत असेल तर माणूस कधी पॉईंट नाही मेक करत बऱ्याच वेळा. खूप जेव्हा बोलतो तेव्हा त्याला काही नीट बोलण्यासारखं नसतं म्हणून बोलतो. सो ॲटलिस्ट मग ते त्या प्रकारचे सजेस्टिव्ह तरी असावेत त्या सिच्युएशनला येईल. म्हणजे कधी कधी खूप मुद्दाम इंटेन्शनली पण मी सांगू शकतो असं करायचं आहे, मग ते म्हणजे मी या ह्याची पॅरडी करायची झाली की कसा पाऊस येतोय, लाईट लागलाय, तू समोर बसला, हेच मी परत बोलेन. तर तसे ऑब्वियस नसावेत. कुठलाही थॉट नाही सांगत आपण जनरली. म्हणजे जे म्हणायचं आहे ते यावं त्या ह्याच्यातून, ते सांगू नये. मी नेहमी खरं बोलावं असं करू नये, हे सांगायची गोष्ट नाही. ती त्या सिच्युएशनचं बाय प्रोडक्ट असेल की खरं बोलायला पाहिजे. राईट. ते असं नाही असू शकत किंवा आणि दुसरं प्रीची न करण्याचा मी प्रयत्न करतो की काहीतरी संदेश देतोय, म्हणजे कसं माणसामध्ये कम्युनिकेशन पाहिजे, हे न कम्युनिकेट होण्यातून पण येईल. राईट, त्याच्यासाठी मी तुला कम्युनिकेट नीट सांगतोय, तू ऐकतोय, तू म्हणतो हो तुझं बरोबर आहे, हे नाही, हे तर ते पसरत जातं आणि बोरिंग होत जातं. सो तेवढे मी काळजी घेतो की कमी बोलावं आणि जर पॉईंट मेक करायचे तर अगदीच मिनिमम शब्दात असावं किंवा मग बरळत आहेत माणसं, ते बरळण्याची ॲब्सोल्युटिटी तरी त्याच्यातून बाहेर यावी असं. राईट, राईट. आता जसं एका आईसाठी मुलं सारखेच असतात, पण कोणतरी जवळच असतो थोडाफार. असं तुझ्यासाठी तू नाटकं लिहिलेत जेवढी, त्याचं जवळचं नाटक तुला कुठलं वाटलं की हे जास्त जवळच वाटते मला? म्हणजे असं नाही, म्हणजे मला असं वाटतं की जे अजून नाही लिहिलंय ते मला जवळच वाटतं. अच्छा. So जे आहेत त्याच्यातलंच काही मला नाही, मी नाही वाचत परत कधी जुनं. तू तुझं वाचत नाही परत? परत म्हणजे जोपर्यंत ते फायनल एक माझ्या साईडने फायनल नाही होत तोपर्यंत काम करतो त्याच्यात, पण नंतर वाचतो आणि काय मस्त वाक्य वगैरे असं मी स्वतःच ऐकत नाही, म्हणजे हे नाही करत. सो अजून ज्याने इमोशन म्हणून किंवा एक्सप्रेशन म्हणून? कनेक्ट म्हणजे आता आम्ही बैल मेला म्हणून नाटक केलं होतं बऱ्याच वर्षांपूर्वी. तर ते खूप मी गावातून मायग्रेट झालोय शहरात आणि मग माझं गावाशीच तुटलेलं कनेक्शन आणि शहराशी पण अजून नाही जोडू शकत. ती जी इमोशन आहे त्याच्याशी मी अजून रिलेट करू शकतो अजून पण एवढ्या वर्षांनी. सो ती इमोशन माझ्यासाठी महत्त्वाची आहे. तर ती प्रत्येक नाटकात कुठे ना कुठे मी कुठेच सेटल नाही होऊ शकत, इकडे नाही तिकडे नाही. त्या मधल्या अर्धवटपणाच्या इमोशनबद्दलची सगळी नाटकं आहेत. तर त्यामुळे त्या प्रकारे मी इमोशनशी कनेक्ट एका नाटकाशी असं तो अर्धवटपणा आत्ताही तुला वाटतं? आत्ताही वाटतं. वेगवेगळ्या इंटेन्सिटीने वेगवेगळ्या स्पेसेसमध्ये वाटतं, पण वाटतं. राईट. आता सॅड सकाराम जे नाटक आहे, तर मी बघितलं नाही पण ऐकलंय की सकाराम बाइंडरचं जे आहे त्याचाच कॉन्ट्रास्ट एक नाटक आहे. तर ते कसं सुचलं किंवा? नाही, असं पूर्ण कॉन्ट्रास्ट असं नाही म्हणता येणार. ते एकतर बाइंडर नंतर आलं. सकाराम बाइंडर मी वाचलेलं आवडतं, महत्त्वाचं नाटक होतं आणि मी एक नाटक लिहित होतो आत्ताच्या काळातल्या माणसावर, जिचं काही इमोशनच नाही उरलेत आणि आपलं काय म्हणतात व्हायलन्स एका पीकला गेला. त्याच्यासाठी व्हायलन्स एकदम नॉर्मल गोष्ट, म्हणजे राई तुला मारून टाकतोय नॉर्मल, मला काही वाटत नाही असं. सो ते आल्यानंतर त्याच्यात आपोआप सकाराम बाइंडर आलं आणि मग त्या कॅरेक्टरचं नाव सकाराम, मग चंपा आली, मग लक्ष्मी आली, असं ते बनत गेलं. ते एक प्रकारे नंतर मला असं जर आर्टिक्युलेट करायचं झालं तर त्याचं एक डिसेक्शन आहे त्या सखारामचा सायकीचं. तो कशा प्रकारे विचार करत होता तेव्हाचा आणि आताचा सखाराम जर असता तर त्यांनी कसं त्या गोष्टीकडे बघितलं असतं. आणि ऑफकोर्स ते इंडिपेंडंट नाटक आहे, असं नाही की त्याचं एक वन ऑफ द मेन इन्स्पिरेशन म्हणू शकतो आणि ती नावं तिने मला ती आवडली म्हणून मग ती नावं तशी कंटिन्यू. राईट, राईट. ते कॅरेक्टर जस्ट तू वेगळ्या प्रकारे वेगळ्या वर्ल्डमध्ये आत्ताच्या काळात ते आहेत, पण त्या सखारामचं आत्ताचं वर्जन असं मी त्याचं ब्रीफ म्हणजे हे नाही करणार. राईट, राईट.